श्री राजेश वानखेडे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. माझ्या तिवसा विधानसभा मतदारसंघातील गुरुकुंज उपसा सिंचन योजनेमधून तिवसा तालुक्यातील सिंचनापासून वंचित 12 गावांना या परिसरातील अप्पर वर्धा धरणाच्या कालव्याच्या उपसा सिंचन योजना प्रस्तावित करून सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन स्तरावर सातत्याने मागणी करत आहे. माननीय जलसंपदा मंत्री यांना मागणीचे पत्रक दिनांक 18/2/2024 चे पत्रानुसार सदर क्षेत्र उर्व वर्धा प्रकल्पाच्या पाणी वापराच्या बचतीमधून प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात अंतर्भूत करण्याकरिता 12 गावाचे सर्वेक्षणाचे काम प्रस्तावित करून प्रादेशिक कार्यालयाद्वारे निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. परंतु शासन स्तरावर जलसंपदा विभागाच्या वतीने सदर 12 गावे ही नळगंगा वैनगंगा नदीजोड योजना प्रकल्प समाविष्ट करण्यात येणार असल्याचे कळते. परंतु या योजनेचा टप्पानिहाय पूर्ण करीत असताना ही योजना 12 गाव योजनेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात समाविष्ट होण्याची शक्यता असून याकरता मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत तेथील शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित ठेवण्यात येईल. वैनगंगा नळगंगा यासारख्या प्रचंड मोठ्या सिंचन प्रकल्पाच्या प्रशासकीय मंजुरी आणि त्यांच्या पूर्ण होण्याकरता लागणारा कालावधी आजवरचा अनुभवाच्या आधारे विचार केल्यास किमान 15 वर्ष या 12 गावांना नळगंगा या नदीजोड प्रकल्पाद्वारे सिंचनाकरता पाणी उपलब्ध होणार नाही. करिता सदर 12 गाव शेतकऱ्यांना लवकरात लवकर सिंचन व्यवस्था पाणी उपलब्ध करून देण्याकरता अप्पर वर्धा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्र अंतर्भूत करून घेण्यात मान्यता देणे अत्यंत गरजेचे आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाच्या पाणी वापरामध्ये 9.39 दशलक्ष घनमीटर पाणी बचत होत असून या बचतीमधून अप्पर वर्धा प्रकल्पाच्या कालव्याद्वारे लाभ क्षेत्रात येणाऱ्या या वंचित 12 गावांना सिंचित करण्याकरता सर्वेक्षण करून तेथे स्वतंत्र उपसा सिंचन योजनेस विनाविलंब मान्यता देण्यात यावी, जेणेकरून या 12 गावातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल, अशी आग्रही मागणी माननीय जलसंपदा मंत्री यांना आपल्या माध्यमातून करत आहे.